नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा वारा वाहू लागला आहे। या निवडणुका यंदाच्या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या दोन्ही गटांनी आपापल्या तयारीला वेग दिलाय आणि बरोबरच राजकीय समीकरण जुळण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहे। अशातच नाशिक येथे झालेल्या भाजपाच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केलंय, ज्यामुळे महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांचं मात्र टेन्शन वाढल्याचं बोललं गेलं। फडणवीस यांनी नाशिकमधील बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय की जिथे शक्य असेल तिथेच आम्ही महायुतीच्या रूपाने निवडणुका लढू। या वक्तव्यातून त्यांनी महायुतीच्या जागा वाटपाबाबत एक प्रकारे संकेत दिलेत। त्यांनी पुढे सांगितलं की आम्ही स्थानिक पातळीवरील सकारात्मक परिस्थितीचा आढावा घेत आहोत। जिथे गठबंधन शक्य आहे तिथे आम्ही महायुतीतील म्हणून एकत्र येऊ। आम्ही बूथ पातळीवरही रचना, मागील निवडणुकीत निकाल आणि सध्याची परिस्थितीचा सखोल अभ्यास करत आहोत, असंही फडणवीस यांनी सांगितलं। फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्राचा परिस्थितीचा आढावा घेतल्याचं सांगितलं। मागील निवडणुकीत आपलंच यश होणार आणि यावेळीही आपणच जिंकणार, असंही फडणवीस यांनी सांगितलं। महायुतीतील जागा वाटपाचा प्रश्न हा सध्या सर्वात मोठा पेच आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढलेली महायुती आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही एकत्र राहणार की नाही हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार। आणि बरोबरच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांना सर्वच वर्चस्व राखण्याचं आहे, तर भाजपाला आपला विस्तार वाढवायचा आहे। फडणवीस यांचं शक्य असेल तिथे या वक्तव्यातून शिंदे आणि अजित पवार यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालंय। या सर्व घडामोडीमुळे महायुतीतील भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। स्थानिक स्वराज्य संस्थेमुळे निवडणुकीमध्ये गठबंधन होणार की स्वबळावर लढणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।